शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी 1982ची नर्सरी आपली. आता हे लोडिंग जे चाललेलं आहे श्री मिलिंद सर वाईसाठी मधुकामिनी जी बुकेसाठी वापरली जाते. मधुकामिनी जर म्हटलं तर हे आपल्याला पैशात झाड म्हटलं जातं. पैशात झाड म्हटलं तर ही जी रोपं आहेत ही लावल्यानंतर 22 ते 25 वर्षे चालतं आणि गवतवर्गीय आहे. एकदा शेंडा कट केला की त्याला फुटवा येत असतो. तर अशा प्रकारची ही जी रोपं आहेत मधुकामिनीची शेतकरी बंधूंना 35 रुपयाने घरपोच होतात. लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं. बुकेसाठी लागणारे आपल्याकडे मधुकामिनी ही त्याचबरोबर स्पिंजेरी आणि इतर रोपं जर म्हटलं तर टेबल पाम, फॉक्सटेल पाम, आरेगा पाम अशी रोपं जी बुकेमध्ये वापरली जातात, ज्याचा भाग बुकेमध्ये असतो, तर अशी सर्व रोपं मिळतात. तर शेतकरी बंधू ही जी मधुकामिनी आहे 1 वर्षाचं रोप आहे, 5x6 बॅग साईज आहे आणि आपल्याला 35 रुपयानं घरपोच येतं. आता हे वाईसाठी लोडिंग चालू आहे. महाराष्ट्रात आपली 60,000 एकर लागवड आहे. आता हेमंत सरांनी जे बुकिंग केलेलं आहे सकाळी लगेच त्यांना रोपं घरपोच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं. अशा प्रकारचे मधुकामिनीच्या रोपासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मधुकामिनीची लागवड 4x3 फुटावरती एकरामध्ये 3250 रोपं आणि 4x4 वरती आपल्याला एकरामध्ये सरासरी 2800 रोपं लागतील आणि रोप लावल्यापासून अगदी 5 महिन्यात उत्पादन चालू होतं. आयुष्यमान 22 ते 25 वर्ष आहे. तर अशा प्रकारची ही रोपं सिलेक्शन करून बघू शकतोय. खोडबीड मजबूत असलेली रोपं आहेत मधुकामिनी जी आपली अमरावती असेल, कोल्हापूर जिल्ह्यात पट्टण, कडोली, इस्लामपूर या सर्व भागात लागवड झालेली आहे आणि झाडांना फुटवा चांगला आहे. अशी फ्रेश रोपं आपल्याला फक्त 35 रुपयामध्ये घरपोच येतात. लागवडीपासून सर्व मार्गदर्शन मिळतं, सर्व नियोजन मिळतं. तर शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मधुकामिनीबरोबरच इतरही आपल्याकडे जे मटेरियल मिळतं स्पिंजेरी असेल, टेबल पाम, आरेगा पाम ही आपल्याला बुकिंगनंतर घरपोच मिळेल. खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन. या झाडाला कटिंग केल्यानंतर जेवढा फुटवा येतो आणि ती स्टिक 60 पेंडीची काडी सरासरी आपल्याला 120 रुपये 150 रुपयानं बाजारात विकली जात्या. अशी ही मधुकामिनी शेतकरी बंधूंना पैशाचं झाड हे बोललं जातं आहे. पैशाचं झाड म्हणजे ही जी वाढ फास्ट होत असल्यामुळं आपल्याला वर्षामध्ये 4 ते 5 वेळा कटिंग घेता येतं. ड्रीप इरिगेशन केली तर आपल्याला चांगलं उत्पादनाचं साधन हे मधुकामिनीचं आहे. आणि आपली नर्सरी 1982ची आहे. 35 एकरात नर्सरी आहे. लांजामध्ये 32 एकरात नर्सरी आहे. 250 कामगार आहेत. वार्षिक उत्पन्न 40 कोटीच्या घरात आहे. तर शेतकरी बंधूंनी जास्तीत जास्त